वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण तुमची निवड होणार किंवा नाही होणार, ॲक्च्युली मेरिट आणि स्कोर याच्याबद्दल पूर्ण डिटेल ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ जो आहे पूर्ण डिटेलमध्ये तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. प्रत्येक मीडियमसाठी आहे, प्रत्येक वर्गासाठी आहे. किती मार्क्स लागणार, काय लागणार, काय नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की किती स्कोर जो आहे आपल्याला पाहिजे नेमका शिक्षक भरतीमध्ये लागण्यासाठी, या संदर्भात माहिती असणार आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन बेल तर ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तरच तुमची कमेंट मला दिसेल, तर कमेंट तुमची दिसणार नाही. ठीक आहे. आणि व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये ज्या काही गोष्टी मी सांगणार आहे ते रिअल बेस असणार आहे आणि खऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच खऱ्या गोष्टी मी तुम्हाला सगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. पहिली जी गोष्ट आहे ती आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न हा आहे की यावर्षी मेरिट खरंच खाली येणार. आपण काल बोललो की मेरिट खाली येणार. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे जागा जास्त येणार का? जागा जास्त येणार आहे, कारण की जास्तीत जास्त आस्थापना ज्या आहेत यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये इन्क्लूड होत आहेत. ठीक आहे. मग त्याच्यामुळे जागा ज्या आहेत वाढू शकतात. मग जागा जर वाढल्या तर त्याचा फायदा शिक्षक भरतीच्या अभियोगधारकांना होणार आहे. पण तो कसा होणार आणि मेरिट खरोखर खाली येणार आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये तो बघितलं. पण मग स्कोर लागणार किती त्या संदर्भात पूर्ण माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात पहिले महत्त्वाचं आपण या व्हिडिओमध्ये दोन्ही ॲनालिसिस करणार आहोत. एक स्कोर प्लस मेरिट, या दोघांना जर अपोजिट ठेवलं आपण आणि यांचं जर एक्झॅक्ट ॲनालिसिस केलं तर नेमकं निष्कर्ष काय निघतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आता एक वन बाय वन एक गोष्ट मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो. आणि हा व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर किंवा व्हिडिओमधले प्रमुख मुद्दे मी तुम्हाला समोर मांडण्या अगोदर 3-4 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आपण ज्या जागा कन्सिडर केल्या त्या जागा यायला पाहिजे, जागा यायला हव्या, जेवढ्या जागा यायच्या आहेत तेवढ्या जागा यायला पाहिजे, जास्तीत जास्त पदांसाठी पदभरती व्हायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे सर्व आस्थापना जो आहे सर्व आस्थापनांचा समावेश आहे. सर्वांनी जागा देणं खूप आवश्यक आहे, जागा जास्त येतील. तिसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट जो आहे यावर्षी वेगळा लागेल, कारण की पसंतीक्रमाची अट किंवा पसंतीक्रम फक्त 50 आहे. त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर पसंतीक्रम वाढणार किंवा नाही वाढणार. तर पसंतीक्रम वाढण्याची शक्यता वाढते. पसंतीक्रम कदाचित वाढून मिळेल, पण मात्र अनलिमिटेड प्रिफरन्स मिळणार नाही, ही सुद्धा एक पॉसिबिलिटी आहे, ती तुम्हाला सांगतोय. ठीक आहे. पुढची जी गोष्ट आहे ती आहे प्रिफरन्स खूप महत्त्वाची आहे. तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागणार किंवा नाही लागणार ते ठरणार तुमच्या पसंतीक्रमावर. तुमचा स्कोर जेमतेम जरी असला किंवा कमी असला तर मात्र तुमच्याजवळ एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे प्रिफरन्स योग्य पद्धतीनं देईल. ठीक आहे. आता व्हिडिओमध्ये ज्या मेन गोष्टी आहेत त्या स्टार्ट करूया, वन बाय वन डिटेलमध्ये बघूया आणि सगळं ॲनालिसिस बघूया. ठीक आहे. स्कोर वर्सेस मेरिट रिअल ॲनालिसिस. ठीक आहे. सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर, आता मी वरून खाली येणार आहे, ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 130 किंवा 140 प्लस आहेत ते विद्यार्थी जवळपास सेफ झोनमध्ये आहे. पहिला झोन जो सांगितला मी जवळपास सेफ झोन म्हटलं तरी चालतं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांजवळ TET परीक्षा पास आहे, TET परीक्षा पेपर 1 पेपर 2 असेल किंवा D.Ed असेल B.Ed असेल आणि ते सर्व ठिकाणी अप्लाय करू इच्छितात किंवा वेगवेगळ्या मिडियमचे असतील, तरी सुद्धा तुमचा स्कोर जर 130-140 प्लस आहे तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात, कारण की तुम्हाला खूप सारे ऑप्शन्स आहेत ज्या ठिकाणी तुमची निवड होऊ शकते. ठीक आहे. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे, तरी सुद्धा तुम्हाला हलगर्जीपणा करता येणार नाही. तुम्हाला स्कोर चांगला असला तरी सुद्धा तुम्हाला जे आहे प्रिफरन्स जास्त योग्य पद्धतीने द्यावे लागतील. ठीक आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो आहे आता 110 ते 130 ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर आहे हा खूप क्रिटिकल झोन आहे किंवा हा खूप बॉर्डरलाईन झोन आहे. म्हणजे इथं असं आहे, एक तर निवड होणार किंवा एक तर निवड होणार नाही, चान्सेस आहेत इथे निवड होण्याचे, कारण की यातलेच काही विद्यार्थी 110 ते 130 यातले काही विद्यार्थ्यांची निवड होणार आणि यातलेच काही विद्यार्थी आहेत त्यांची निवड होणार नाही जर तुमची काही गोष्टी चुकल्या तर. त्यावेळेस तुमचं आता महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहे, तुमचं मीडियम महत्त्वाचं आहे, तुमच्या जागा किती येतात ते महत्त्वाचं आहे, तुमच्या कास्टसाठी किती जागा येतात ते महत्त्वाचं आहे, तुम्ही पसंतीक्रम कसे देतात ते महत्त्वाचं आहे, तुमची TET 1 TET 2 पास आहे का ते महत्त्वाचं आहे, तुमचं D.Ed आहे का B.Ed आहे ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. या गोष्टींचा सगळ्या गोष्टींचा विचार करून कोणत्या वर्गाला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे, वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8, 9 ते 10 किंवा 11 12 यानुसार तुमची निवड ठरणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉर्डर लाईन किंवा क्रिटिकल झोन आहे. क्रिटिकल याच्यासाठी म्हटलं मी कारण की इथे निवड होण्याची शक्यता सुद्धा आहे आणि जर चुकलं तुम्ही काही गोष्टी तर तिथे निवड सुद्धा होणार नाही आहे. त्याच्यामुळे इथे तुम्हाला एक बेनिफिट उचलायचा आहे की जो बेनिफिट असणाऱ्या सगळ्या गोष्टींबाबत जर तुमचा निर्णय योग्य ठरला, योग्य चॉईस दिले, तुम्ही प्रिफरन्स योग्य दिले किंवा पसंतीक्रम व्यवस्थित दिले, जाहिराती व्यवस्थित आल्या तुमच्या जागेसाठी किंवा तुमच्या कास्टसाठी, तुमच्या कास्टनुसार किंवा तुमच्या स्कोपनुसार तुम्ही ज्या ठिकाणी पसंतीक्रम द्यायला पाहिजे तिथे दिले आणि जर तुमची योग्य पद्धतीने तुम्ही जर काही गोष्टी केल्या तर तुमची मात्र या ठिकाणी निवड होऊ शकते. तिसरी जी गोष्ट आहे ती आहे असे काही विद्यार्थी ज्यांचा स्कोर 100
ते 110 आहे. व्यवस्थित केअरफुली आहे का, मी सगळ्या गोष्टी सांगतोय, तुम्ही पूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या ॲनालिसिस केल्यात, लिहिल्यात आणि त्यानुसारच मी तुम्हाला नंतर सांगतोय. तिसरी जी गोष्ट आहे ती आहे 100 आणि 110 मार्क्स असणारे जे विद्यार्थी आहेत ते आहेत रिस्क झोनमध्ये. आता हे जे विद्यार्थी आहेत 100 ते 110 वाले, यांना रिस्क आहे की हे शिक्षक भरतीमध्ये कदाचित यांचा नंबर नाही लागणार, पण मात्र तरी सुद्धा जे आहे कठीण आहे, तुमची निवड सुद्धा होऊ शकते, काही गोष्टी त्याच्यासाठी लागणार. ठीक आहे. आता तुमच्या काही बेसिक ज्या गोष्टी आहेत किंवा तुमचं क्वालिफिकेशन असेल, तुमचं मीडियम असेल, तुमचा वर्ग असेल किंवा तुमचं कास्ट असेल आणि तुमच्या जागा असतील, तर त्या जागा किती येतात काय येतात त्यानुसार तुमचं मेरिट ठरणार आहे. आणि तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथे तुमचा स्कोर जेमतेम जरी असला की इथं तुमचा स्कोर कमी आहे, 100 ते 110च्या मधात आहे, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, काही बेनिफिट उचलायचं आहे, काही गोष्टींचा प्रिफरन्स योग्य द्यायचे, पसंती क्रमावर जास्त भर द्यायचा आहे आणि त्यानुसारच तुमची निवड ठरणार आहे. ठीक आहे. आता बोलूया ज्या विद्यार्थ्यांचा किंवा ज्या अभ्यासकांचा स्कोर बिलो 100 आहे, 100 पेक्षा जास्त कमी स्कोर जे विद्यार्थी आहेत त्यांनी सुद्धा जे आहे बघा, इथं हा टफ झोन आहे. टफ झोन म्हणजे इथे निवड होईल किंवा नाही होईल याची शाश्वती नाही आहे. शक्यतो असं म्हणा तुम्ही की जास्तीत जास्त अभ्यासकांची इथे निवड होणार नाही, मी रिॲलिटी बोलतोय, पण तरी सुद्धा सांगतोय तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची आहे की तुम्हाला सुद्धा संधी मिळू शकते. आता संधी मिळणार कशी, तर त्यासाठी तुमचं आरक्षण असलं पाहिजे. तुम्ही महिला आरक्षणामध्ये असले किंवा तुम्ही अपंग असाल किंवा तुम्ही धरणग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा तुम्ही जर माजी सैनिक खेळाडूमध्ये येत असाल किंवा मग तुम्ही कोणत्या ना कोणत्या ठिकाणी ज्या ठिकाणी जागा आहेत पण जिथे पसंतीक्रम कमी आले, उमेदवारांची चॉईस उमेदवारांनी तिथे कमी दिली, तर त्या ठिकाणी तुमची निवड होण्याची शक्यता आहे. आणि जर तुम्हाला जिल्हा परिषदेला, मनपाला, नगरपाला होत नसेल विदाऊटला, तर तुम्ही विथसाठी ट्राय करावा, कारण की तुमचा स्कोर तसा आहे. ॲज पर युअर स्कोर यू कॅन चूज वेदर इट इज राईट ऑर वेदर इट इज रॉंग. म्हणजे तुमच्या स्कोरनुसार तुम्ही ठरवायचं काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. मी असं नाही सांगणार तुम्हाला की इथे पसंतीक्रम द्या किंवा तिथे पसंतीक्रम द्या, तुमचा स्कोर जसा आहे त्यानुसार तुम्हाला प्रिफरन्स द्यायचे. ठीक आहे. ओके. आता हे 4 सांगितले मी तुम्हाला, यामध्येच विद्यार्थी जास्तीत जास्त बसणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मीडियमनुसार. आता मीडियमबद्दल बोलणार आहे, सगळ्या मीडियमबद्दल. ठीक आहे. आय थिंक हिंदी मीडियम जे आहे, हिंदी मीडियमचे विद्यार्थी कमी आहेत, लिमिटेड आहेत, त्याच्यामुळे त्यांनी प्रिफरन्सवर जास्त फोकस करा फक्त. आता बोलूया मीडियमनुसार. सगळ्यात अगोदर पहिलं मीडियम आहे उर्दू मीडियम. उर्दू मीडियमचे विद्यार्थी जे आहेत कमी आहे, तुमचा स्कोर कदाचित असं होऊ शकतं मे बी उर्दू मीडियममध्ये एखादा विद्यार्थी 120वर लागेल, एखाद्या विद्यार्थ्याची निवड 115वर सुद्धा होऊ शकते आणि एखाद्या विद्यार्थ्याची निवड उर्दू मीडियममध्येच पण 125 सुद्धा मार्क्स तुम्हाला लागू शकतात. आता याच्या मागचं कारण काय, याच्या मागचं कारण असं आहे की वर्ग तुम्ही कुठे अप्लाय करताय, कोणत्या जागेसाठी अप्लाय करताय, तिथे पात्रता काय लागणार आहे आणि तुमचा स्कोर किंवा तुमच्या जागा किती आहेत तिथे. नाही कळालं, थोडं समजून सांगतो. समजा उदाहरणार्थ उर्दू मीडियमचा एक विद्यार्थी आहे, तो 11वी 12वी किंवा 9वी 10वीसाठी अप्लाय करतो, त्यावेळेस स्कोर जास्त लागेल, मग 125 130 135 सुद्धा स्कोर किंवा 140 सुद्धा स्कोर लागू शकतो. जर उर्दू मीडियमचा विद्यार्थी आहे पण सायन्स मॅथ आहे आणि त्यावेळेस त्याचं जर समजा उदाहरणार्थ त्यानं काही ना काही आरक्षण घेतलेलं आहे, तर त्यावेळेस त्याला 110 किंवा 115 जरी स्कोर असला तरी सुद्धा त्याची निवड होण्याची शक्यता जास्त असते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे उर्दू मीडियमचे विद्यार्थी आहे, 120 स्कोर आहे, तर त्यावेळेस समजा उदाहरणार्थ उर्दू मीडियमची शाळा आहे, तिथे विद्यार्थी संख्या कमी आहे, तर त्यावेळेस तिथे तुमची निवड होऊ शकते. तुम्हाला मी एक्झाम्पल सहित सांगितलं, कळालं असेल. ठीक आहे. आता मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी बघा किती आहे, मराठी मीडियमचे विद्यार्थी जास्तीत जास्त आहेत, त्यांना जास्त टेन्शन असणार आहे. तर बघा मराठी मीडियमचे जे विद्यार्थी आहेत, काही विद्यार्थी ज्यांचा स्कोर 110 आहे त्यांची सुद्धा निवड होऊ शकते काही ठिकाणी. काही ठिकाणी काही विद्यार्थ्यांचा स्कोर 117 असला तरी सुद्धा त्यांची निवड पॉसिबल आहे. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना स्कोर लागू शकतो 125 आणि काही ठिकाणी मराठी मीडियमचेच विद्यार्थी पण त्यांना स्कोर लागू शकतो 135 ते 140 प्लस. त्याच्या मागचं कारण सुद्धा सांगतो मी, जसं आता एक्झाम्पल देऊन सांगितलं तुम्हाला अगोदर, त्याच एक्झाम्पलनुसार धरा तुम्ही की तुम्ही कोणत्या वर्गासाठी अप्लाय करताय त्यानुसार तुमचा स्कोर मेजर फॅक्टर ठरणार आहे. म्हणजे मेरिट प्लस स्कोर. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही वरच्या वर्गासाठी अप्लाय करताय तर त्यावेळेस ऑब्वियस गोष्ट आहे की तुमचा स्कोर चांगला असला पाहिजे. ठीक आहे. आणि जर तुम्ही खालच्या वर्गासाठी अप्लाय करताय वर्ग 6 ते 8 किंवा वर्ग 1 ते 5 साठी, तर त्यावेळेस तुमचा स्कोर थोडा जेमतेम जरी असला तरी सुद्धा तुम्हाला त्याचा बेनिफिट होईल जर योग्य प्रिफरन्स दिले तर. ठीक आहे. मराठी मीडियमचे विद्यार्थी जास्त आहे, त्याच्यामुळे सांगतोय मी मराठी मीडियमचेच विद्यार्थी आहात तुम्ही पण तुमचं सायन्स मॅथ आहे, तर त्यावेळेस तुम्हाला बेनिफिट राहील. मराठी मीडियमचे विद्यार्थी आहे पण तुमचं सोशल सायन्स आहे, तर मार्क्स थोडे जास्त लागतील. मराठी मीडियमचे आहे, DED आहे, तर त्यावेळेस स्कोर थोडा जेमतेम असला तरी चालेल. मराठी मीडियमचेच विद्यार्थी आहे पण वर्ग 9 ते 10 साठी अप्लाय करताय आणि तुमचं आर्ट आहे तर स्कोअर जास्त लागेल. मराठी मीडियमचे विद्यार्थी आहे पण तुमचं पुढचं शिक्षण जे आहे ते MSc BSc असेल, तर त्यावेळेस वर्ग 9 ते 10 साठी तुम्हाला मॅथ किंवा मॅथ सायन्स किंवा सायन्स जागेसाठी विचार होईल आणि स्कोर थोडा कमी लागेल. अशा पद्धतीच्या नुसार जे आहे तुमचे कमी जास्त मार्क्स म्हणजे तुमचा स्कोर आणि ॲज पर स्कोर मेरिट विल बी चेंज, म्हणजे तुमचा मेरिट चेंज सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे. आता आहे इंग्लिश मिडियमचे जे विद्यार्थी आहेत ते, त्यांचा स्कोर काही विद्यार्थ्यांना 115 स्कोर लागू शकतो, त्या विद्यार्थ्यांची निवड होईल कदाचित. इंग्लिश मिडियम DED आहे आणि 115 स्कोर आहे, तर
काही विद्यार्थी असे आहेत ज्यांचा 122 जर स्कोर असेल तरी सुद्धा निवड होऊ शकते, आणि काही असे विद्यार्थी ज्यांचा स्कोर 130 आहे. तर असे विद्यार्थी काही ठिकाणी त्यांना 130 प्लस स्कोर सुद्धा लागू शकतो. आता तुम्ही बाकीचे विचार म्हणाल किंवा सर तुम्ही रॅन्डम जे फिगर सांगितलेत ते रॅन्डम फिगर आम्हाला कळत नाही आहे व्यवस्थित. तर बघा, मी जे स्कोर सांगितलं तुम्हाला किंवा हा उमेदवार या ठिकाणी अशा स्कोरवर लागू शकतो, तर तुम्ही त्याच्या आसपासच तुमचा स्कोर असणार. ठीक आहे. उदाहरणार्थ समजा मी 115ची गोष्ट करतोय, मग 116, 117, 112 साठी तोच रूल अप्लाय असणार जो मी सांगतोय तो. ठीक आहे. इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना काही ठिकाणी 115 लागेल, काही ठिकाणी 122 सुद्धा लागेल, काही ठिकाणी 130 सुद्धा लागेल. तर त्याच्यामुळे तुम्ही बघा की तुम्हाला कुठे कशा पद्धतीने काय गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. स्कोर वर्सेस मेरिट अनालिसिस. चौथी जी गोष्ट आहे ती आहे फिमेल. आता जर तुम्ही फिमेल आहात तर तुमच्यासाठी एक बेनिफिट असा आहे की तुम्ही ज्या ठिकाणी अप्लाय करणार तर तुम्हाला वुमन रिझर्वेशनचा फायदा तर होणारच, पण सोबत तुम्हाला काही तुमच्यासाठी म्हणजे जनरलसाठी ज्या जागा आहेत किंवा ओपनच्या ज्या जागा आहेत त्याच्यासाठी सुद्धा तुमचा विचार होणार आहे. तुमचा विचार जास्त ठिकाणी होतो आणि महिलांचा विचार जास्त ठिकाणी होत असल्यामुळे तुम्हाला 4-5 मार्क्स कमी जरी असले पुरुष उमेदवारांपेक्षा तरी सुद्धा तुमची निवड होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे त्या गोष्टीचा बेनिफिट तुम्ही उचलायला हवा शिक्षक भरतीमध्ये. आता येऊया सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा जो आहे तो आहे सब्जेक्टनुसार. सब्जेक्टनुसार कसं किंवा क्लासनुसार कसं बघा, वर्ग 1 ते 5. आता वर्ग 1 ते 5 साठी तुमचं जर DED असेल, TT पेपर 1 पास असेल आणि स्कोर तुमचा जेमतेम असेल तर निवड होऊ शकते. प्रिफरन्सवर फोकस करा. वर्ग 6 ते 8, आता तुम्हाला 1 ते 5 कळालं, BED धारक 1 ते 5 साठी अप्लाय नाही करू शकत. DED धारकांनाच करावं लागेल. TT परीक्षा 1 कंपल्सरी लागेल आणि स्कोर तुमचा जेमतेम जरी असला, थोडा कमी जास्त जरी असला तरी सुद्धा चालेल. फक्त तुम्ही कोणत्या ठिकाणी प्रिफरन्स देताय, कोणत्या जिल्ह्यामध्ये देताय, कशा पद्धतीने देताय, ठीक आहे, त्यानुसार तुमचा फरक पडेल. आणि कोणत्या मीडियमचे आहात तुम्ही, उर्दू, इंग्लिश किंवा मराठी मीडियम, ओके, हिंदी मीडियम. आता ज्या आहेत 6 ते 8 साठी इथे तुम्हाला BED प्लस DED सुद्धा असलं तरी दोन्हीपैकी एक पाहिजे. TT पेपर 2 उत्तीर्ण असावा लागतो आणि तुमचा स्कोर सुद्धा जेमतेम असला तरी चालेल. सोशल सायन्स असेल तर थोडा जास्त लागेल स्कोर, मॅथ आणि सायन्स असेल तर स्कोप आहे तुम्हाला चांगला. स्कोर जो असला तुमचा मिडियम स्कोर जरी असला तरी सुद्धा तुमची शिक्षक भरतीमध्ये निवड होऊ शकते. मागच्या काही भरतीनुसार किंवा यावर्षी सुद्धा जो आहे तुम्हाला त्यानुसार त्याचा बेनिफिट होऊ शकतो. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की इथे सुद्धा तुम्हाला हे बघायचं की झडपीच्या जागा किती आहे, मनपाच्या किती आहे, नफाच्या किती आहे, कोणत्या मीडियमचे आहोत आपण, मराठी मीडियमचे आहोत का, हिंदी मीडियमचे आहोत, इंग्लिश मीडियमचे किंवा उर्दू मीडियमचे आहोत, त्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम द्यायचे. ठीक आहे. आता इथे स्पेशली एक गोष्ट आहे, एक महत्त्वाची अशी गोष्ट आहे की जी लँग्वेजचे विद्यार्थी आहेत म्हणजे 1 ते 5, 6 ते 8, 9 ते 10 किंवा 11, 12 लँग्वेजचे विद्यार्थी किंवा इंग्लिश लँग्वेजचे विद्यार्थी, इंग्लिश सब्जेक्टसाठी अप्लाय करणारे किंवा हिंदी सब्जेक्टसाठी अप्लाय करणारे ते विद्यार्थी किंवा अध्यापक विद्यालयासाठी अप्लाय करणारे किंवा कला क्रीडा शिक्षकासाठी अप्लाय करणारे, तर या विद्यार्थ्यांना एक माझं सांगणं आहे की तुमचा स्कोर जो आहे तो खूप मॅटर करणार आहे आणि तुमचे किती उमेदवार आहेत त्यानुसार तुमच्यामध्ये स्पर्धा असणार आहे. ठीक आहे. त्यानुसार तुम्हाला अप्लाय करायचं आहे. ओके. आता बोलणार आहोत आपण 9वी 10वीसाठी. 9वी 10वीसाठी बघा, इथे सगळ्यात महत्त्वाचं फॅक्टर आहे तुमचा सब्जेक्ट कोणता आहे, नंतर तुमचं मीडियम कोणतं आहे, आर्ट, सायन्स, कॉमर्स, त्यानुसार तुमच्या कास्टसाठी किती जागा आल्या, कोणत्या ठिकाणी तुमच्यासाठी जागा जास्त आहे, आणि विदाऊटसाठी तुम्हाला चांगला चान्स असणार आहे. म्हणजे विदाऊटसाठी जर तुम्हाला प्रयत्न करायचा तर त्यावेळेस तुम्हाला चांगले मार्क्स लागतील. पण मात्र जर तुम्हाला विदाऊटसाठी प्रयत्न न करता तुम्हाला फक्त विथसाठी करायचं आहे एखाद्या संस्थेवर किंवा कोणत्या ठिकाणी विथ इंटरव्ह्यूसाठी, तर त्यावेळेस मात्र तुम्हाला स्कोर थोडा कमी जरी असला तरी सुद्धा तुमची 9वी 10वी निवड होऊ शकते. माझं तर असं म्हणणं आहे, ज्यांना 9वी 10वी किंवा 11वी 12वीला जे अप्लाय करणार आहेत उमेदवार, ज्यांचं TT नाही आहे, TT पेपर 1, TT पेपर 2, किंवा ज्यांचं TT आहे किंवा TT नाही, दोन्ही अप्लाय करू शकतात. वर्ग 9वी 10वी 11वी 12वी. फक्त ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि BED असलं पाहिजे, TTची आवश्यकता नाही आहे. तर असे उमेदवार जे अप्लाय करणार आहेत 9वी ते 12वीसाठी त्यांनी काय करायला पाहिजे, तुम्ही अगोदर पहिले सब्जेक्ट बघा, नंतर तुमचे कास्ट बघा किती जागा आहेत, नंतर तुमच्या जागा किती आल्या ते बघा, नंतर तुम्ही जर विदाऊटसाठी देता तर स्कोर चांगला आहे का ते बघा, आणि जर स्कोर कमी असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही विथसाठी सुद्धा जायला पाहिजे. ठीक आहे. आणि सगळ्याच ठिकाणी प्रायव्हेट असेल, मोठी संस्था असेल एखादी, विदाऊटसाठी किंवा विथसाठी असेल जिथे डोनेशन घेत नाही, किंवा तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तुम्ही जागा ज्या आहेत त्या निवडायला पाहिजे. आता आहे 11वी 12वी. 11वी 12वीमध्ये स्पेशल क्लिअर चित्र आहे, तुमचा स्कोर जो आहे चांगला लागेल. पण इथे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुमचा स्ट्रीम वाईज तुमचा विचार होईल. आर्ट, सायन्स आहे, फॅकल्टी आर्ट आहे, सायन्स आहे किंवा कॉमर्स आहे, त्यानुसार आर्टला जे आहे थोडे मार्क्स जास्त लागतील, सायन्सला मार्क्स थोडे कमी लागतील आर्ट्सपेक्षा, कॉमर्सला मार्क्स जे आहेत मिडियम लागतील जे आहे ते. जागा किती आहेत आर्टवाल्यांसाठी, जागा किती आहे सायन्सवाल्यांसाठी, कॉमर्सवाल्यांसाठी ते बघावं लागेल. संधी कोणाला जास्त मिळणार तर तिन्ही स्ट्रीमला संधी मिळू शकते, फक्त जागा यायला पाहिजे. आणि आस्थापना ज्या आहेत खूप महत्त्वाच्या आहेत, किती आस्थापना यावर्षी 11वी 12वीसाठी जागा देतात ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. मेरिट जास्त जाईल यात शंका नाही 11वी 12वीसाठी. पण मात्र एक गोष्ट महत्त्वाची आहे की इथे पसंतीक्रम, योग्य पसंतीक्रम देणं ही खूप महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे.
तुमचा स्कोअरसुद्धा चांगला असला तर खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुमचा जर स्कोअर चांगला असेल तर त्यावेळेस मात्र शिक्षक भरतीमध्ये तुमची निवड होऊ शकते. आता एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर समजा 130, 135 किंवा 140 आहे आणि त्यांना 9वी 10वी किंवा 11वी 12वीसाठी अप्लाय करायचे, तर त्यावेळेस तुम्हाला बेस्ट स्ट्रॅटेजी वापरावं लागेल. त्यानुसार काम केलं तरच मात्र तुमची निवड होऊ शकते. तर या सर्व गोष्टी होत्या आणि याच्यामध्ये मी तुम्हाला कोणत्या गोष्टी क्लिअर केल्या बघा. आता हा जो व्हिडिओ होता हा नॉर्मल व्हिडिओ नव्हता. याच्यामध्ये मी काय काय सांगितलं तुम्हाला सांगतो मी तुम्हाला. याच्यामध्ये मी तुम्हाला हे सांगितलंय की काय काय गोष्टी महत्त्वाच्या होत्या. मेरिट खाली येणार किंवा नाही, जागा जास्त येणार, आस्थापना भरपूर आहेत पण जागा यायला पाहिजे. जागा याव्या यासाठी सर्व आस्थापनांचा समावेश, डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट वेगळं लागणार आहे, प्रिफरन्ससुद्धा खूप महत्त्वाचे ठरणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला 4 झोन सांगितले. 130 ते 140 उमेदवार सेफ झोन, 110 ते 130 बॉर्डर लाईन झोन आहे किंवा क्रिटिकल झोन आहे, 100 ते 110 रिस्क झोन आहे आणि बिलो 100 टफ झोन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मिडियमनुसार सांगितलं तुम्हाला काय करायचं काय नाही किंवा किती स्कोअर लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला वर्गानुसार सुद्धा सांगितलं 1 ते 5, 6 ते 8, 9वी 10वी 11वी 12वीसाठी. ठीक आहे. आणि सगळ्यांचा जवळपास विचार करून, सगळ्यांच्या गोष्टींचा विचार करून, सगळ्या गोष्टी अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी या एका व्हिडिओमध्ये सांगितल्या. आय होप हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे. खूप विचार करून व्हिडिओ येतील प्रत्येक दिवशी तुमच्यासाठी नवीन एक वेगळा. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा, व्हिडिओला लाईक करा आणि एक कमेंट जो आहे नक्की करा. तुम्ही एक कमेंट म्हणजे ॲक्च्युली तुम्ही व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला खरोखर बेनिफिट झाला आहे तर एक कमेंट नक्की करा. कसा वाटला व्हिडिओ कसा नाही किंवा तुमचा स्कोअर जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगितल्यानंतर ज्या कमेंट्सला मला उत्तर देता येईल ते या उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल. आणि ज्यांनी चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा. 40,000 सबस्क्रायबर्स लवकरच पूर्ण होतील. तर आय होप आज होत अशी आशा आहे मला. आज होतील किंवा नाही होतील बघूया. तर व्हिडिओ जो आहे आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही चॅनल नवीन असेल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.